नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्न आहेत आणि इतर सर्व भरतीकरिता पण खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर प्रश्न पाहूया। प्रश्न पहिला, एकाच वेळी अनेक गोष्टीत लक्ष देणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा। उत्तर आहे अष्टावधानी। प्रश्न दुसरा, सामान्यतः किडनीतून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही। उत्तर आहे साखर। प्रश्न 3, कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत डॅडॅस निश्चित करण्यासाठी वापरली जाते। उत्तर आहे वस्तूचे वय। प्रश्न 4, अलीकडेच कोणत्या राज्यातल्या सरकारी नोकरीत कंत्राटी पद्धत बंद केली आहे। उत्तर आहे ओडिशा। प्रश्न 5, नुकतीच भारत सरकारने कोणाची संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे। उत्तर आहे गिरीधर आरमाने। प्रश्न 6, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॅडॅस या ठिकाणी मानगड धामला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषणा केली। उत्तर आहे राजस्थान। प्रश्न 7, जगातील सर्वात लांब प्रवासी रेल्वे तयार करण्याचा विक्रम कोणत्या देशाने केला। उत्तर आहे स्वित्झर्लंड। प्रश्न 8, नीती आयोगाने कोणत्या जिल्ह्याला भारतातील सर्वोत्तम महत्त्वाकांक्षी जिल्हा म्हणून घोषित केले आहे। उत्तर आहे हरिद्वार। प्रश्न 9, खालील शास्त्रज्ञांपैकी कोणास बर्डमॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते। उत्तर आहे डॉक्टर सलीम अली। प्रश्न 10, एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट। उत्तर आहे 746 वॅट। प्रश्न 11, हिरेच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत। उत्तर आहे आफ्रिका। प्रश्न 12, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे। उत्तर आहे नागपूर। प्रश्न 13, गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे। उत्तर आहे अमरावती। प्रश्न 14, तांडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे। उत्तर आहे चंद्रपूर। प्रश्न 15, आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो। उत्तर आहे रॅमन मॅग्सेस। प्रश्न 16, ज्ञानपीठ पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे। उत्तर आहे साहित्य क्षेत्र। प्रश्न 17, ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे। उत्तर आहे अभिनव बिंद्रा। प्रश्न 18, माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला। उत्तर आहे 2005 साली। प्रश्न 19, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त वयाची किती वर्ष पूर्ण होईपर्यंत अधिकारावर राहता येते। उत्तर आहे 65 वर्ष। प्रश्न 20, महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली। उत्तर आहे 1 मे 1962। प्रश्न 21, नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरामध्ये निर्माण करण्यात आले होते। उत्तर आहे वरील 1 आणि 2 बरोबर आहे। 1 आहे मुंबई, 2 आहे कलकत्ता। प्रश्न 22, कृष्णाजी केशव दामले यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जात होते। उत्तर आहे केशवस्तुत। प्रश्न 23, कानोसा घेणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय होतो। उत्तर आहे अंदाज घेणे। प्रश्न 24, रामबाण या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे। उत्तर आहे जालिम उपाय। प्रश्न 25, खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे काम कोण करतो। उत्तर आहे ग्रामसेवक। प्रश्न 26, मुळशी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले। उत्तर आहे सेनापती बापट।
प्रश्न 27. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 28. भारतामध्ये सर्वात प्रथम कोणी युरोपियन लोक पोहोचले? उत्तर आहे पोर्तुगीज. प्रश्न 29. सापा हे सॉफ्टवेअर कोणत्या व्यक्तीसाठी तयार करण्यात आले आहे? उत्तर आहे अंध. प्रश्न 30. सूर्यकिरण युद्ध अभ्यास भारत आणि नेपाळ या देश दरम्यान कधी सुरू झाला आहे? उत्तर आहे 16 डिसेंबर. प्रश्न 31. अरुणोदय 2.0 योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? उत्तर आहे आसाम. प्रश्न 32. कोणता देश नुकताच संयुक्त राष्ट्र महिला समर्थक आयोगातून बाहेर झाला आहे? उत्तर आहे इराण. प्रश्न 33. ओपन एअर संग्रहालय बनवण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे? उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न 34. खालीलपैकी कोणत्या दिवशी विजय दिवस साजरा केला जातो? उत्तर आहे 16 डिसेंबर. प्रश्न 35. जिगात बुवा अन मनात कव्वा या म्हणीची समानार्थी म्हण शोधा. उत्तर आहे तोंड चोपडा नि मनी वाकडा. प्रश्न 36. भारतातील पहिली गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली? उत्तर आहे पुणे. प्रश्न 37. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे तेलंगणा. प्रश्न 38. ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबविण्यात पोलीस पाटलाला कोण मदत करतो? उत्तर आहे कोतवाल. प्रश्न 39. नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थाविषयाच्या नवीन तरतुदी डॅडॅस घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या? उत्तर आहे 74व्या. प्रश्न 40. पंचायत राज व्यवस्थाना वाटायच्या अनुदानासंबंधित तत्त्वाची शिफारस खालीलपैकी कोण करतो? उत्तर आहे राज्य वित्त आयोग. प्रश्न 41. भारतीय किसान युनियन या संस्थेची स्थापना कोणी केली आहे? उत्तर आहे महेंद्रसिंग टिकोत. प्रश्न 42. मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यांवर गोळी झाडली होती? उत्तर आहे बराकपूर. प्रश्न 43. अडॉल्फ हिटलरने मांडलेल्या विचारसरणीला काय म्हटले जाते? उत्तर आहे नाझीवाद. प्रश्न 44. गेट वे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजाच्या आगमनानिमित्त करण्यात आली? उत्तर आहे जॉर्ज 5वा. प्रश्न 45. ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी डॅडॅस जिल्ह्यात कार्य सुरू केले? उत्तर आहे ठाणे. प्रश्न 46. डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन ची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली? उत्तर आहे वीरा शिंदे. प्रश्न 47. 1965च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारतीय पंतप्रधान कोण होते? उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री. प्रश्न 48. मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाकडे असतो? उत्तर आहे संसद. प्रश्न 49. धर्मनिरपेक्षता हा शब्द डॅडॅसमध्ये 1976 साली नव्याने घालण्यात आला? उत्तर आहे प्रास्ताविका. प्रश्न 50. स्टॉक एक्सचेंजवर खालीलपैकी कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते? उत्तर आहे भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ. प्रश्न 51. खालीलपैकी कोणता कर राज्य शासन वसूल करत नाही? उत्तर आहे आयकर. प्रश्न 52. पेसमेकर हे डॅडॅसचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरले जाते? उत्तर आहे हृदयाचा. प्रश्न 53. हृदयरोगासाठी उपयुक्त असलेले सपोला खाद्यतेल कोणत्या पिकापासून
तयार केले जाते? उत्तर आहे करडई. प्रश्न 54. मोठ्या सांख्यिकी व प्रशासकीय कामासाठी डाटा सॉफ्टवेअर वापर केला जातो? उत्तर आहे MS एक्सेल. प्रश्न 55. टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? उत्तर आहे इनपुट आउटपुट डिव्हाइस. प्रश्न 56. अलीकडेच महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे डॉक्टर वीरेंद्र सराफ. प्रश्न 57. फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे? उत्तर आहे अर्जेंटिना. प्रश्न 58. 8वे भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कोणत्या शहरात होणार आहे? उत्तर आहे भोपाळ. प्रश्न 59. भारत आणि चीनी सैनिकांमध्ये सध्या कोणत्या भागात तणावपूर्ण वातावरण आहे? उत्तर आहे तवांग. प्रश्न 60. गझनी 2022 हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये सुरू झाला आहे? उत्तर आहे कझाकिस्तान. प्रश्न 61. महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी 63% क्षेत्राचे उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो? उत्तर आहे 56.6%. श्वासोच्छ्वास क्रियेदरम्यान वनस्पतीकडून रात्री कोणता वायू सोडवण्यात येतो? उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. प्रश्न 63. गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो? उत्तर आहे आयोडीन. प्रश्न 64. भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रक्षक आहे? उत्तर आहे आर्सेनिक. प्रश्न 65. मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात असे? उत्तर आहे फ्लोरा फाउंटन. प्रश्न 66. खालीलपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात येत नाही? उत्तर आहे कुतुब मिनार. प्रश्न 67. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न 68. चौधरी चरण सिंग यांच्या समाधी स्थळाला कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे किसान घाट. प्रश्न 69. भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंद महासागरचा भाग म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे अरबी समुद्र. प्रश्न 70. भारतातील कोणते सरोवर उल्का पातळीमुळे निर्माण झालेले आहे? उत्तर आहे लोणार सरोवर. प्रश्न 71. डाडास हा वेद भारतीय संगीताचा उगम मानला जातो? उत्तर आहे सामवेद. प्रश्न 72. चले जाव चळवळ भारत छोडो चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर आहे 1942 साली. प्रश्न 73. कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकातावरून दिल्लीला हलविण्यात आली होती? उत्तर आहे 1911 साली. प्रश्न 74. पंचायत समितीची व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरवण्यासाठी उमेदवारांचे वय कमीत कमी किती वर्ष पूर्ण असावे लागते? उत्तर आहे 21 वर्ष. प्रश्न 75. ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे ग्रामसेवक. प्रश्न 76. ज्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही असा यासाठी कोणता शब्द वापरण्यात येतो? उत्तर आहे अद्वितीय. प्रश्न 77. कानाने हलके असणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय असेल? उत्तर आहे कशावरही पटकन विश्वास ठेवणे. प्रश्न 78. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढाईमुळे गाजलेल्या पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे हरियाणा. प्रश्न 79. जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर पदवी कोणी परत केली? उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर.
प्रश्न 80, महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे रायगड. प्रश्न 81, कोणत्या देशाने तिसऱ्यांदा अंध T20 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 82, लिओ वराडकर हे कोणत्या देशासह दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत? उत्तर आहे आयर्लंड. प्रश्न 83, WHO ने कोणाला मुख्य वैज्ञानिक म्हणून नियुक्त केले आहे? उत्तर आहे जेरेमी फरार. प्रश्न 84, 16 डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून कोणत्या देशाने स्वतंत्र मिळाल्यामुळे साजरा केला जातो? उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न 85, डायबेटीस किंवा मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? उत्तर आहे शर्करा. प्रश्न 86, गंधकासोबत रबर तापून ते कठीण बनविण्याच्या क्रियेस खालीलपैकी कोणती संज्ञा आहे? उत्तर आहे व्हल्कनायझेशन. प्रश्न 87, स्वयंचलित वाहनातून कोणत्या विषारी वायू बाहेर पडतो? उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड. प्रश्न 88, टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? उत्तर आहे इनपुट आउटपुट डिव्हाइस. एकोणनव्वद, संगणकासोबत इलेक्ट्रॉनिकल्स संशोधने जोडण्यासाठी सर्वसाधारणपणे डाटा पोर्ट्सचा वापर केला जातो. उत्तर आहे USB पोर्ट. प्रश्न 90, मनसिंग देव हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे नागपूर. प्रश्न 91, महाराष्ट्र आयोग विज्ञान विद्यापीठ यांची स्थापना कोणत्या करण्यात आली आहे? कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? 1998 साली केलेली आहे. प्रश्न 92, भारतातील सर्वात महत्त्वाचे न्यावशेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे रायगड. प्रश्न 93, सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सांगली. प्रश्न 94, कोणते शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे नाशिक. प्रश्न 95, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला सरोवराचे शहर म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे ठाणे. प्रश्न 96, भारतातील पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1872 साली. प्रश्न 97, बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे आसाम. प्रश्न 98, महात्मा गांधीजींच्या हत्या प्रकरणामध्ये मथुराम गोडसेसह डॅडॅस या आरोपीला सुद्धा फाशीची शिक्षा झाली होती. उत्तर आहे विनायक आपटे. प्रश्न 99, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 1907 मध्ये सुरत येथे झालेले अधिवेशन प्रथम कोणत्या ठिकाणी होणार होते? उत्तर आहे नागपूर. प्रश्न 100, भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा महात्मा गांधी कोणत्या राज्यात होते? उत्तर आहे पश्चिम बंगाल. हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.